नमस्कार मित्रमैत्रिणींनो. रंगभूमी ते बॉलिवूड गाजवणाऱ्या रसिका जोशी यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत. गंभीर भूमिकांसोबत रसिका जोशी आपल्या कॉमेडीने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात माहीर होत्या. मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार होते जे त्यांच्या नावाने फारसे ओळखले गेले नसले, परंतु त्यांचा चेहरा मात्र त्यांच्या कारकिर्दीचा आरसा बनला. अशाच कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे रसिका जोशी. अभिनेत्री रसिका जोशी यांची पडद्यावरची केवळ उपस्थिती प्रेक्षकांचे दमदार मनोरंजन करण्यासाठी पुरेशी होती. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी केवळ रंगभूमीच नव्हे तर मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्व देखील गाजवलेला आहे. अभिनेत्री रसिका जोशी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1972 रोजी महाराष्ट्रातील एका मराठी कुटुंबात झाला. प्रसिद्ध दिग्दर्शिका लता नार्वेकर यांच्या उंच माझा झोका या मराठी नाटकातून त्यांनी आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. रसिका जोशी या केवळ एक दमदार अभिनेत्रीच नाही तर लेखिका, दिग्दर्शिकाही होत्या. गंभीर भूमिकांसोबत रसिका जोशी आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात माहीर होत्या. रसिका जोशी यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटात काम केलेलं आहे. यासोबत त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील दमदार भूमिका साकारल्या. त्यांनी भूल-भुलैया चित्रपटामध्ये साकारलेली जानकी बुवाची भूमिका आजही प्रत्येकाच्या आठवणीत ताजी आहे. अक्षय कुमार अभिनीत या चित्रपटात रसिकाने आपल्या अतुलनीय अभिनयाने सर्वांची मने जिंकली. याशिवाय बिल्लू बार्बर, गायब, वास्तुशास्त्र, जॉनी गद्दार, मालामाल विकली, भूत अंकल, खलबली आणि एक हसीना थी इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी आपला अभिनय कौशल्य दाखवलेलं आहे. तर मराठीमध्ये आई नंबर 1, नाना मामा, जबरदस्त, खबरदार, अगबाई अरेच्या अशा चित्रपटात त्या दिसल्या. रसिका जोशी यांनी छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची चोणूक दाखवली होती. गंमत जम्मत, हासा चकट फू, आनंदवन आणि प्रपंच अशा मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. याशिवाय त्यांनी बंदिनी या हिंदी मालिकेत मोतीबेनची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकली होती. बंदिनी ही मालिका सुरू असताना त्यांना कर्करोगाने ग्रासलं, मात्र त्यांचा कर्करोगाशी सामना अयशस्वी ठरला. या आजारामुळेच त्यांचं निधन झालं. प्रपंच ही मालिका असो, खबरदार हा चित्रपट असो किंवा व्हाईट लिली नाईट रायडरसारखं नाटक, दिवंगत अभिनेत्री रसिका जोशीच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजायचं. मराठीतल्या या गुणी अभिनेत्रीने हिंदीमध्ये मालामाल विकली, गायब, ढोल, भूलभुलैया या कॉमेडी चित्रपटांबरोबरच एक हसीना थी, वास्तुशास्त्र या गंभीर चित्रपटांमधील भूमिकेचं सोनं केलं. रसिका जोशी या दिग्दर्शक गिरीश जोशी यांच्या पत्नी होत्या. रसिका जोशी यांचं शिक्षण अभि गोरेगावकर स्कूलमध्ये झालं होतं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धा त्यांनी गाजवल्या. पहिल्यापासून वेगळं काहीतरी करण्यासाठी त्यांची धडपड असायची. रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास हळूहळू मराठी मालिका, चित्रपट, हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिकांपर्यंत पोहोचला होता. रसिका जोशी यांनी पंडित सत्यदेव दुबे, विजयाबाई मेहता यांच्या नाट्यशिबिरांमध्ये सहभाग घेतला होता. विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका लिलाया साकारणाऱ्या रसिका जोशी यांच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाईट रायडर यासारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील त्यांची भूमिका खूप गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका स्मरणीय होत्या. यंदा कर्तव्य आहे या चित्रपटाचे कथा आणि संवाद लेखन त्यांनी केलं होतं. हिंदीमध्ये रामगोपाल वर्मांच्या गायबमध्ये त्यांनी तुषार कपूरच्या आईची भूमिका केली होती. त्यानंतर प्रियदर्शनच्या मालामाल विकली, भूलभुलैयामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. NDTVवरील बंदिनी या मालिकेत मोतीबेन साकारत असताना त्यांना कॅन्सरच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं. लौकिक अर्थाने हिरोईनसारखा लागणारा देखणा चेहरा या अभिनेत्रीला नव्हता, पण आपलं निर्वाज्य, लोभस आणि सहज सुंदर अभिनयाने तिने रसिकांना कधी हसवलं, कधी रडवलं तर कधी अंतर्मुख देखील केलं. खऱ्या अर्थाने रसिक असणाऱ्या या रसिकाला हर्षल विनोद आल्पे यांनी वाहिलेली ही आदरांजली. प्रिय रसिकाताई, तू जिथे कुठे आहेस तिथे तुला सर्वप्रथम गुरुपौर्णिमेबद्दल त्रिवार वंदन. आजही तुझी एक हसीनामधली भूमिका आठवते. लेडी क्रिमिनलच्या रूपात तुझी सहजता, तुझे ते कैदीच्या रूपातलं बेरकीपण, ते उर्मिलाकडे बघणं, हे सगळं आठवले की तुझ्याविषयीची भीती अजूनच वाढते. खबरदार चित्रपटातील तुझे संजय नार्वेकरच्या आईचे काम तर अजूनही मजा आणते. शेवटच्या सीनमधलं तुझं ते निर्मिती सावंतला ए फुकणे म्हणणं आणि त्यावरची निर्मिती सावंत याची रिॲक्शन अगदीच लाजवाब. तुझ्याबद्दल विचार करायला लागलो की अशा असंख्य भूमिका आणि शॉर्ट्स मनाच्या पडद्यावरून अलगद जातात आणि येतात. तसं तुझा पडद्यावरचा माझ्याशी परिचय, हसा चकट फू, प्रपंच या दोन्ही मालिकांमधून तशी कल्पना यायला लागली होती की ही आसामी वेगळे आहे. स्त्री अभिनेत्री किती वेगवेगळ्या भूमिका करू शकते हेच त्यातून दिसतं.
अनेकांना असा प्रश्न पडलेला असायचा की ही व्यक्ती एवढ्या वेगवेगळ्या भूमिका कशा करू शकते. त्यानंतर घडलंय बिघडलंय मधून तुझं दर्शन व्हायला लागलं. वेगवेगळ्या स्किट्समधून वेगवेगळी रसिका जोशी पाहायला मिळाली. चित्रपट, नाटक आणि मालिका यातून तुझं काम आवडायचं. याचं अजून एक कारण म्हणजे विनोद. उत्स्फूर्तपणे केलेला प्रसन्न विनोद, ज्यातून निखळ करमणूक म्हणजे काय तेही कळत होतं. तू अशा अभिनेत्यांमध्ये होतीस की ज्यांना कुठलीही भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज फारशी लागायची नाही. फक्त चेहरा दिसला की कळलंच की कोणता सीन चालू आहे, गंभीर की विनोदी की अजून कुठला पण. कधीकधी त्याही बाबतीत तू रसिकांना फसवू पाहायची आणि आम्ही फसायचो पण. विशेषतः तू चापलीनला अपेक्षित असा गंभीरपणे विनोदही तुला अगदी बेमालूम जमायचा. नव्हे, त्यात तू अव्वल होतीस. कधीकधी मात्र तू या गंभीरपणातून बरंच काही शिकून जायची. तुझ्याविषयीचा एक किस्सा आठवतोय, लिहिल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगतो. एक अभिनय विषयक कार्यशाळेत तू आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आली होती. तेव्हाचा हा किस्सा. आम्ही सगळेजण तुझ्या आतुरतेने वाट पाहत होतो. थोडा वेळ तसाच गेला. त्यानंतर आपण वर्गात आलो, तेच मुळी दोन्ही हातात हार्मोनियम घेऊन. आम्ही मुलं जराशी चक्रावलोच. म्हटलं, हे काय? आपण म्हणालात, चला प्रत्येकाने आपापलं नरडं उघडा. आम्हाला कळेच ना की काय प्रकार आहे. आमच्यातल्या बहुतेक जणांना गाण्याचं भारी दडपण. मनातल्या मनात आम्ही तुला गाऊन ना देण्याची विनवणी करत होतो. एवढ्यात तूच म्हणाली, मला तुमचा बोलण्याचा आवाज ऐकायचा आहे. म्हटलं, ठीक आहे. एक एक जण झाल्यावर शेवटी आम्हा गटातली एक मुलगी आली. तुला बघूनच ती घाबरली होती. तिला तू बोल असा हुकूम सोडला, ती अजूनच घाबरली. तिला काय बोलावं तेच कळेना. तू गंभीरपणे म्हणालीस, शिव्या दे. आम्ही सगळेच मुळासकट हादरलो. अशी कशी शिवी देणार चार चौघात? बाकीची मुलं काय म्हणतील? हे सगळे भाव त्या मुलीच्या चेहऱ्यावर दाटले होते. आम्हीही सगळे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत होतो. इतक्यात सर्वात मोठ्या आवाजात तू फर्मास शिवी हासडलीस. ती मुलगी घाबरून आपल्या जागेवर जाऊन बसली. त्यानंतर लगेच तू खालच्या स्वरात अशी शिवी देता आली पाहिजे असं म्हणाली. त्या प्रसंगातून आम्ही मुलं एक धडा शिकलो, तो म्हणजे जगात वावरताना बिनधास्तपणे वावरता आला पाहिजे. हे मला जमणार नाही, लोक काय म्हणतील याची पर्वा न करता जे आम्हाला त्यावेळी करायचं आहे ते करून मोकळं व्हायचं. घाबरायचं नाही. तुला लिहाव्याशा वाटल्या त्या कलाकृती तू रसिकांसमोर मांडल्या आणि त्यातून रसिकांना भरभरून आनंद दिलास. 7 जुलै 2011. या जगाचा कायमचा निरोप घेतलास. तू मनस्वी अभिनेत्री होतीस हे मान्य आहे, पण नक्की निसर्गाचा काही खेळ होता की तुझा एक आविष्कार? हा प्रश्न तुझ्या असंख्य चाहत्यांना पडला. नाही, पडतोय. कदाचित याचं उत्तर आम्हाला मिळेल किंवा मिळणारही नाही. असो, हे नुसतं कोडं नाही बरं का. सलील कुलकर्णी त्याच्या पुस्तकात लिहितात तसं आयुष्यात खूप गोष्टी सांगायच्या राहून गेल्या, कधी भीतीमुळे तर कधी त्या व्यक्तीच्या तेजात दिपून गेल्यामुळे. तशातलाच मी तुझ्या आठवण काढून डोळे ओले करतो, पण चेहऱ्यावर मात्र हसू आहे आणि खात्री आहे की तू जिथे कुठे असशील तिथेसुद्धा आपल्या अभिनयाने चमकत असशील. ही सदिच्छा आणि तुला भावपूर्ण आदरांजली. हा एक छोटासा प्रयत्न तुझ्या असंख्य चाहत्यांपैकी एक, हर्षल विनोद आलपे. मराठी रंगभूमी चित्रपट इतकंच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दर्जेदार व कसदार अभिनयाने छाप उमटवणाऱ्या चतुरश्र अभिनेत्री रसिका जोशी वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी कर्करोगामुळे 2011 साली निधन झालं. रसिका जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.